नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण थोडी वेगळी अशी खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता येथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची येथे आलेली आहे 13.5 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्महोल आलेला आहे 5.5 इंच आणि त्यानंतर इथे जी छाती आहे ती आलेली आहे 8.5 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी गळ्याची उंची आहे ती इथे मी 11 इंच घेते आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो ब्लाऊज होता तो काठपदर साडीचा होता. तर या ब्लाऊजची ही जी काठ आहे ती माझी 3 इंचाची होती. ठीक आहे, तुमची जितकी कितकी आली असेल तेवढी तुम्ही घ्या. पण जर तुमची उंची जी आहे गळ्याची ती वरच्या बाजूला येत असेल, म्हणजेच कमी येत असेल आणि काठ देखील कमी असेल, तर तुम्ही मात्र तुम्हाला जितकी गळ्याची उंची हवी आहे तितकीच घ्या. माझ्या क्लायंटला या पूर्ण काठेपर्यंत गळ्याचा आकार हवा होता, त्यामुळे मी जेवढी काठ आहे तेवढी गळ्याची उंची घेतलेली आहे. आणि त्यानंतर खालची गळ्याची रुंदी मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथे जेवढी आपली गळ्याची उंची आलेली आहे त्याला 3 भागात तुम्हाला डिवाईड करायचं आहे. तर ते कसं करायचं, तर जेवढी तुमची उंची आहे गळ्याची त्याला 3ने भागायचं. मग जेवढं केवढं तुमचं अंतर येईल ते व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मार्क करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मी जसा थोडासा कर्व आकार म्हणजेच गोलवा आकार ड्रॉ करून घेते ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. येथे जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्हाला पटकन हे अर्धगोल आकार ड्रॉ करता येणार नाही, तर तेव्हा जास्ती घाबरायची काहीच गरज नाही आहे. शक्यतो थोडंसं चुकलं तरी देखील चालेल, पण तुम्ही अगदी नवीन शिकणारे असाल तरच. आणि असं ट्राय करा, अगदी 3ही तुमचे एकसारखे येणार नाहीत, पण त्यातल्या त्यात थोडंफार येईल असा तुम्ही नक्की प्रयत्न करा. त्यानंतर बॅक पार्टला ओपन करून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आणि आता हाताने थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्या. त्यानंतर येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसा आपण हा आकार ड्रॉ केला आहे डिझाईनसाठी त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की डिझाईनमध्ये आपले जेथे कुठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल अशा वेळी नीडल म्हणजे सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्या आकारात व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या डिझाईनला तुम्हाला इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे खालच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घेते आहे. जर आपण इथे अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टीला स्टिच करावं लागतं, तर त्याची इथे आपल्याला गरज लागणार नाही. त्यानंतर हे जे खालच्या बाजूला जास्तीचं कापड आहे त्याला तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं त्या कापडावरती तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना एका गोष्टीची काळजी घ्या की तुमचे हे कट्स आपल्या शिलाईवरती जायला नकोत, नाहीतर आपल्या गळ्याचाच आकार कट होईल. तर कट देत असताना थोडं काळजीपूर्वक आणि सावकाश पद्धतीने द्या. त्यानंतर इथे हा जो गॅप तयार झाला आहे त्या गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. येथे टॉप स्टिच म्हणजे काय, तर दाबटीप. आता दाबटीप म्हणजे काय, तेथे जसं आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्याच आकाराला फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या संपूर्ण गळ्याच्या आकाराला स्टिच करून घ्यायचं आहे.
आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला दाबटीप देऊन घ्यायची आहे. येथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ अगदी शेवटपर्यंत तुम्हाला इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला फॅब्रिक ग्लूच्या मदतीने देखील स्टिक करू शकता. त्यानंतर इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला सेम अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले हे जे बॅकडाट आहेत त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते. सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा देखील बॅकडाट स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची सिंपल अशी लेस घेतलेली आहे आणि तिला आपल्याला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो आपण गळ्याचा डिझाईनचा आकार ड्रॉ केला होता ना, त्याच आकारावरती ठेवून घेऊन अगदी व्यवस्थितरित्या जिथे कुठे आपले कॉर्नर आलेले असतील डिझाईनमध्ये तेव्हा या लेसला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात या लेसला संपूर्ण गळ्याभोवती इथे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही असे कर्व आकाराचे म्हणजेच जास्ती जेव्हा आपण आकार देतो ना असे वळणाचे, त्या आकाराचा गळा स्टिच करत असताना ही सिंपल अशी लेसचीच निवड करा. काय होतं ना, ही जी लेस आहे ती लवकर फोल्ड होते आणि जसा आपला गळ्याचा आकार आहे त्या आकारात ती लवकर खूप सोप्या पद्धतीने स्टिच देखील होते. त्यामुळे तुम्ही देखील हा आकार जर स्टिच करत असाल तर अशाच पद्धतीच्या लेसची निवड करा, कारण की ही जी लेस आहे ती अगदी फिनिशिंगमध्ये जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्या आकारावरती स्टिच केली जाते. ते तुम्हाला शेवटी समजेलच कशा पद्धतीने आपल्या गळ्याचा आकार फायनल लुक दिसतोय तो. आणि तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि तुम्ही याचा फायनल लुक पाहू शकता. बघा किती सुंदर असा तयार झालेला आहे आणि एकदम आपली नवीन आणि युनिक अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.